या माजी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी जो विद्यार्थी मेळावा या ठिकाणी आयोजित केला, प्रथमतः मी या सर्व माजी विद्यार्थ्यांना या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो। या ठिकाणी त्यांनी सर्वांना एकत्र येऊन पुन्हा आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या ठिकाणी एकत्रित केलं, म्हणून प्रथमतः मी या कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्यांना धन्यवाद देतो। या ठिकाणी रामेश्वरदास माध्यमिक विद्यालय हदगाव या ठिकाणी स्वर्गीय लोकनेते मारुतरावजी घुली पाटील साहेब यांनी आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी जे गोरगरीब शेतकरी शेतमजूर या विद्यार्थ्यांना या ठिकाणी शाळेची सुविधा उपलब्ध करून दिली आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी जे आपल्या ग्रामीण भागामध्ये ग्रामीण शेतकरी शेतमजूर यांचे विद्यार्थी आता या ठिकाणी ओळख करून देताना काही विद्यार्थ्यांनी सांगितलं मी शेती करतो, मी गृहिणी आहे, मी हाऊसवाईफ म्हणून काम करते। वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे कार्य करतात त्यांनी प्रत्येकाने क्षेत्र कोणतंही असू द्या, कारण बौद्धिक क्षमता ही प्रत्येकाची ही नैसर्गिक देणगी आहे, म्हणून क्षेत्र कुठलंही असू द्या त्या क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे कार्य जर केलं तर निश्चितच आपल्याला त्यामध्ये यश मिळतं। आता हा जो कार्यक्रम आयोजित केला, पूर्वी ज्या काही विद्यार्थ्यांना ज्या काही आठवणी होत्या त्या त्यांनी सांगितल्या। खरं तर या ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना ज्या आठवणी असतात त्या पुन्हा त्याला उजाळा दिला, जाग्या केल्या। या ठिकाणी ज्या ज्या शिक्षकांनी तुम्हाला घडवलं, नेहमी मला तर एक वाटतं जगामधले असे तीनच व्यक्ती आहेत का त्यांना वाटतं विद्यार्थी हा मोठा झाला पाहिजे। त्यामध्ये सर्वात प्रथम ज्यांनी आपल्याला जन्म दिला ते आई आणि वडील, त्यानंतर तिसरी व्यक्ती की आपल्या विद्यार्थ्यांना चांगलं घडवलं पाहिजे आणि तो मोठा झाला पाहिजे हे जर वाटत असेल तर आई वडिलांनंतर फक्त शिक्षकांना वाटतं, मग ते प्राथमिक शाळेपासून तर उच्च शिक्षणापर्यंत। कारण जर एखादा विद्यार्थी जर चांगला घडला, तो उच्च पदावर गेला, तर मला निश्चित वाटतं की आई वडिलांपेक्षाही त्या शिक्षकांना खूप आनंद होत असतो। नुसता आनंदच नाही तर त्या शिक्षकाच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू येतात। तर या ठिकाणी कोणी उच्च पदावर गेला किंवा कोणत्याही व्यवसायामध्ये असेल तर त्यांनी आपल्याला त्या ठिकाणी आपलं काम प्रामाणिकपणे केलं पाहिजे। निश्चितच त्यामध्ये आपण समाधान व्यक्त केलं पाहिजे किंवा मानलं पाहिजे, तरच माणूस समाधानी राहील, अन्यथा तो आयुष्यामध्ये समाधानी राहणार नाही। या ठिकाणी एका विद्यार्थ्यांनी सांगितलं, माणूस हा विचित्र आहे, माणसाच्या अपेक्षा कधीही न संपणाऱ्या आहेत, परंतु आहे त्या वातावरणामध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये जो स्वतःचं समाधान व्यक्त करेल किंवा तो समाधानी राहील तोच व्यक्ती आज आयुष्यामध्ये सक्सेस होणार आहे। कारण आपल्याला माहिती आहे आयुष्य हे मर्यादित आहे, आयुष्य मर्यादित असताना आपण ते कसं जगायचं, आनंदी कसं करायचं। आणि सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी जावळे या विद्यार्थ्यांनी जी कविता सादर केली त्याच्यामध्ये त्याचा सार आहे की आपण जीवन जगत असताना आपल्याला मित्र असावे। मित्र जर असतील, मैत्रीण जर असतील, तर तुम्हाला कितीही मोठा आजार होऊ द्यात, तुम्हाला किती संकट येऊ द्यात, याचा परिचय 2019च्या कोरोनाच्या कालावधीमध्ये आलेला आहे। आणि त्या ठिकाणी तुम्हाला फक्त जर आधार जरी दिला, तुम्हाला मानसिक आधार दिला, पैशाच्या आधाराची गरज नाही, तरीही बरेचसे लोक आपलं मानसिक दुःख विसरून जातात। नवे नवे काहींच्या मनामध्ये टोकाची भूमिका घेण्याची जरी त्या ठिकाणी परिस्थिती असेल आणि जर एखादा मित्र मिळाला तर खरोखर त्या मुलीने सांगितलं जावळीने त्याप्रमाणे तो आत्महत्येपासून सुद्धा परावृत्त होऊ शकतो आणि आपलं पुन्हा जीवन जगू शकतो। म्हणून मित्र हे फार महत्त्वाचे असतात, परंतु त्या ठिकाणी मग तो कोणत्या क्षेत्रामध्ये याच्याशी नाही, तो किती फक्त निस्वार्थी असला पाहिजे आणि सर्वांना समजून घेणारा जर असेल तर निश्चितच तुमचं जीवन हे सुखी झाल्याशिवाय राहणार नाही। या ठिकाणी आदरणीय मुरकुटे सर
या विद्यालयाचे माजी प्राचार्य, त्याचप्रमाणे माजी प्राचार्य म्हस्के सर, विद्यमान प्राचार्य सातपुते सर, त्याचप्रमाणे सर्व ज्येष्ठ शिक्षक, तुमचे क्लास टीचर जे होते ते पागर सर, खरोखरच तुम्ही ज्यांना गरीब म्हणताय असे आमचे निकम सर आणि वैद्य सर यांचा दोघांचा स्वभाव अतिशय गरीब होता. त्यानंतर नवीन आल्यानंतर कोकरे सर असतील, शेळके सर असतील, सोले सर असतील, आज ते आपल्यामध्ये जरी कार्यक्रमाला नसले. त्यानंतर आणखी काही या ठिकाणी नॉन टीचिंगचे लोक होते आहेत, तात्या भराट असतील, जैनुद्दीन असेल, नंदू अभंग असेल. मी या ठिकाणी सन 99-2000 या विद्यालयामध्ये जॉईन झालो. 2000 तुमची शेवटची बॅच होती तेव्हा माझी बदली झाली. तुम्हाला अर्धवट 2006 साली मी या शाळेमधून बदलून आव्हाने या ठिकाणी गेलो. त्यामुळे आपला एवढा संपर्क आला नाही. परंतु या गावामध्ये लोक खूप चांगले आहेत. या ठिकाणी रामेश्वरदास महाराजांचं मंदिर आहे. त्यामुळं मला एक आठवण येते नेहमी शाळेमध्ये, कारण मी हे आजचे जे विद्यार्थी आहेत ते म्हणजे मी त्यावेळेस सांगायचो आजचे विद्यार्थी हे उद्याचे भावी नागरिक होणार आहेत आणि तुम्ही या हातगावचे सुज्ञ नागरिक आहात. मी नेहमी सांगायचो त्यावेळेची परिस्थिती अशी होती, राजकीय भाग हा प्रत्येक गावामध्ये असतो. राजकीय भाग हा राजकारणाच्या ठिकाणी ठेवावा, परंतु ही जी शाळा असेल, मग ती मराठी शाळा असू द्या, माध्यमिक विद्यालय असू द्या, यामध्ये येणारे सर्व जाती धर्माची मुलं या शाळेमध्ये शिकत असतात. त्यामुळं या ठिकाणी कुठलाही राजकीय न आणता आम्ही नेहमी सांगायचो, या ठिकाणी आल्यानंतर काही व्यक्तींची मला नाव आठवतात, एसटी मंत्री असतील, त्यानंतर या ठिकाणी काशीनाथ चौधरी असतील, त्यानंतर आणखी काही बरेचसे मंडळी होते. तर मी त्यांना नेहमी सांगायचो, कारण ते शाळेकडे येताना थोडं वेगळ्याने पाहायचे, ही शाळा घुले पाटलांची आहे. परंतु मला नेहमी वाटायचं की या ठिकाणी सर्वांनी शाळेमध्ये इन्व्हॉल्व व्हायला पाहिजे. म्हणून मी त्यांना नेहमी सांगायचो, तुमचे मुलं या शाळेमध्ये शिकतात, आमच्याकडून काही ज्या चुका होतात किंवा तुमच्या ज्या अपेक्षा आहेत त्यासाठी तुम्ही या शाळेमध्ये या. म्हणून मी विद्यार्थ्यांना, म्हणजे आजचे जे सुज्ञ नागरिक आहेत त्यांनाही मी आवाहन करेल की शाळेमध्ये येताना कुठल्याही प्रकारचं राजकारण आणायचं नाही, तर आपले सर्व जाती धर्माची मुलं या ठिकाणी शिकतात, म्हणून त्यांना नेहमी सहकार्य करा. माझ्या गावामध्ये श्रीराम माध्यमिक विद्यालय देवगाव आहे. त्या ओसाड माळरानावर मुरकुटे सरांनी, आदरणीय मुरकुटे सर हे ना, मी जवळजवळ सुरुवातीपासून बरोबर सर्व्हिस करतोय. हातगाववरून बदली झाल्यानंतर सरांनी आमच्या माळरानावर अतिशय चांगलं असं त्या ठिकाणी काम केलं आणि काम करत असताना नुसतं कामच केलं नाही, तर आमच्या गावामध्ये शाळेमध्ये कुठलाही कार्यक्रम असू द्या, त्या ठिकाणी लोकांना फक्त त्यांच्याकडे एक वाक्य असतं नेहमी, ते म्हणतात मागितलं म्हणजे मिळतं. बायबलमध्ये एक वाक्य आहे, मागा म्हणजे मिळेल, ते नेहमी सांगतात. आणि आमच्या गावामध्ये किती छोटा कार्यक्रम असेल सार्वजनिक कामासाठी म्हणजे शाळेसाठी लाखो रुपये लोक देणगी देतात, सर्वांना माहिती आहे या ठिकाणी. तर आमच्या गावामध्ये ज्या पद्धत देतात, आता काही विद्यार्थी या ठिकाणी पण चांगल्या ठिकाणी येतं, त्यांनी आपल्या शाळेसाठी, आता मी नेहमी वाचतो कारण मी या ठिकाणी सर्व्हिस करत असताना मागचा मेळावा झाला होता पहा, त्यावेळेस मी आलो नाही, परंतु या ठिकाणी माजी विद्यार्थ्यांनी बोर दिला. त्या बोरला चांगलं पाणी लागलं. या शाळेमध्ये पाण्याची परिस्थिती गंभीर होते उन्हाळ्यामध्ये, पण त्या माजी विद्यार्थ्यांना मी धन्यवाद देईल की त्यांनी या शाळेसाठी बोर दिला. आणि बोर दिल्यानंतर या ठिकाणी आता ही हिरवळ जे दिसते, आता मला असंही समजलं की सरांनी आता सांगितलंय की या मेळाव्यामध्ये पण सर त्या बोरमध्ये मोटार टाकायला विद्यार्थी मोटार देणार आहेत. मी त्यांना धन्यवाद व्यक्त करील की यासाठी तुम्ही केलेलं दान असेल हे कधीही वाया जात नाही, कारण आजचे जे नागरिक येतात त्यांचीच उद्या मुलं येणार आहेत. म्हणून तुम्हाला मी सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो. तुम्ही हा जो कार्यक्रम आयोजित केला म्हणून सर्वांना या ठिकाणी मी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि मला संयोजकांनी बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांची या ठिकाणी आभार धन्यवाद व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रामेश्वरदास विद्यालय हदगाव या ठिकाणी सन 2006 आणि 7 या वर्षातील विद्यार्थ्यांचा गेट टुगेदर हा कार्यक्रम आयोजित केला. अशा या कार्यक्रमाचे अध्यक्ष या विद्यालयाचे
ओपनर मुख्याध्यापक सन्माननीय मुरकुटे सर, त्याचबरोबर आता सध्या या शाळेचा मुख्याध्यापकांचा चार्ज ज्यांच्याकडे आहे असे ते सातपुते सर, गेल्या वर्षी या विद्यालयाचे मुख्याध्यापक म्हणून ज्यांनी काम पाहिलं आदरणीय म्हस्के सर, या विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक की ज्यांच्या कडे बघून आम्हालाही नेहमी एक प्रेरणा अशी मिळायची ते म्हणजे निकम सर, सध्या श्रीराम विद्यालय देवगाव या ठिकाणी कार्यरत असणारे मुख्याध्यापक सन्माननीय सतरकर सर, आमच्या बरोबर काम करणारे त्या काळामध्ये सन 2001, 2, 3 या दरम्यान आदरणीय बराड सर, मोळटे सर, या वर्गाचे या विद्यार्थ्यांचे वर्ग शिक्षक आदरणीय पागर सर, त्याचबरोबर आमच्या बरोबर काम करणारे दसपुते सर, जैनुद्दीन मामा, भराट तात्या आणि त्यानंतर 1 वर्षानंतर आलेले ज्योतिक सर, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आयोजित होत आहे। मी प्रथमतः विद्येचे आराध्य दैवत सरस्वती माता, त्याचबरोबर आपल्या सर्वांचं या गावाचं आराध्य दैवत म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो असे रामेश्वरदास महाराज, आणि या गावामध्ये ही जी शाळा सुरू करण्याच्या जे ध्येय आहे किंवा ज्यांनी ही प्रेरणा या गावामध्ये दिली असे आमच्या संस्थेचे अध्यक्ष स्वर्गीय लोकनेते मारुतरावजी घुले पाटील साहेब, या सर्वांच्या प्रतिमेला मी या ठिकाणी भावपूर्ण अभिवादन करतो। आणि या 2006 आणि 7 या वर्गातील विद्यार्थ्यांनी हा स्नेह मेळावा ठेवण्याचं ठरवलं। गेल्या जून महिन्यामध्ये, जुलै महिन्यामध्ये त्या ठिकाणी निलेश कंगनकर, नवनाथ दिवटे, सुसे हे विद्यार्थी आमच्या शाळेमध्ये या शाळेमध्ये आल्यानंतर त्यांनी त्यांची जी कल्पना आहे सर्वांची ती आमच्या समोर मांडली आणि आपल्याला असा कार्यक्रम या शाळेमध्ये त्या ठिकाणी घ्यायचा आहे। आम्ही म्हटलं काहीच हरकत नाही, तुम्हाला जेवढं सहकार्य लागेल ते आमच्याकडून निश्चित त्या ठिकाणी मिळेल। मी त्यावेळेसही त्यांना सांगितलं की तुम्ही मुरकुटे सरांशी संपर्क करा, कारण कार्यक्रमाचं नियोजन या सर्व गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला ते सांगतील। नंतर तुमच्यामध्ये झालेला जो बदल, त्यावेळेस तुम्ही विद्यार्थी अवस्थेमध्ये होतात, त्यावेळेस तुमची जी शरीरयष्टी आहे आजची आहे याच्यामध्ये निश्चितच बदल झालेला आहे। जे गावामध्ये विद्यार्थी आहेत ते जे नेहमी भेटतात ते ओळखीचे आहेत, बरेचसे विद्यार्थी आपल्या नोकरीच्या निमित्तानं, व्यवसायाच्या निमित्तानं, कामधंद्याच्या निमित्तानं बाहेर गावी राहतात। ते 1-2 वर्षातून किंवा 5-10 वर्षातून एखाद्या वेळेस दिसतात, भेटले तर बोलतात, आणि म्हणून काही विद्यार्थी सुद्धा ओळखत नव्हते आणि म्हणून विचारावं लागायचं। ते विचारायचे ओळखलं का, हो तर म्हणावं लागायचं, निश्चितच हा तर म्हणावं लागायचं। परंतु हा बदल आहे आणि हा बदल स्वीकारला पाहिजे। सृष्टीचा नियम आहे, बदल माणसाच्या जीवनामध्ये झाला पाहिजे आणि केला, हेच आमच्या जीवनातली कमाई आहे, हे मात्र आम्ही कधीही विसरणार नाही। आणि शेवटी एक सांगतो, सतरकर सरांनी थोडीशी हिंट तशी दिलेलीच आहे, पण मी आमच्या शाळेचे मुख्याध्यापक सातपुते सरांनी मला सांगितलं की थोडंसं तेवढा विषय मांडा। मी विषय मांडतो की देवगावच्या शाळेमध्ये आपल्या शाळेचे मुख्याध्यापक, या शाळेचे जे माजी मुख्याध्यापक आहे आदरणीय मुरकुटे सर, या शाळेचा चेहरा मोहरा बदलला। किती बदलला? आपल्या जनता शिक्षण प्रसारक मंडळ दहेगावने या संस्थेच्या जेवढ्या शाळा आहेत त्या शाळेपेक्षा एक वेगळं स्थान या श्रीराम माध्यमिक विद्यालयाला त्यांनी निर्माण करून दिलं। एवढी झाडी आहेत की उन्हाळ्यामध्ये जरी त्या ठिकाणी जर कार्यक्रम एखादा घ्यायचा असेल ना तर मंडपची गरज नाही, एवढी झाडं आहेत, एवढी सावली आहे। आणि मग सरांच्या ज्या ठिकाणी ते काम करतात एवढा बदल त्या ठिकाणी झालाय।
सर या गावचेच आहेत, सर नेहमीच त्या ठिकाणी मदत करत असतात. आता जो 15 ऑगस्ट झाला, या शाळेसाठी ज्या विद्यार्थ्यांनी या 15 ऑगस्टच्या निमित्ताने आपली मनोगत व्यक्त करणारे किंवा सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घेतलाय, असा सहज त्यांचा बक्षीस असतं पहिल्या नंबरला. त्यासाठी मी फोन केला, सर असं असं आहे. ते म्हणले लगेच पाठवतो. सरांच्या फोनवर त्यांनी फोन पेने पैसे पण पाठवले. पण अचानक त्यांच्या मनामध्ये काय आलं, सर किती विद्यार्थी आहे कार्यक्रमात सहभागी? मी म्हटलं 15 आहेत सर. बरं, मी पुन्हा एकदा चेक केलं यादीला, माझ्या 13 विद्यार्थी आहेत. ते म्हणले असू द्या, 13 असू द्या, 15 असू द्या, या प्रत्येक विद्यार्थ्याला सरांनी शालेय साहित्य, पॅड, कंपास मधील सर्व साहित्य, स्केच पेन, पेन्सिल, पट्टी, हे सर्व साहित्य या 13च्या 13 विद्यार्थ्यांना 14 ऑगस्ट रोजी मला दुपारी त्यांनी त्या दुकानामध्ये बोलून माझ्या ताब्यात दिलं. म्हणजे सरांचं सुद्धा या शाळेवर खूप मोठं प्रेम आहे. मी सर्व आपल्या वतीने, आमच्या सर्वांच्या वतीने, सर आता थोडेसे सेवेतून निवृत्त झालेले आहेत, थोडस आपल्या या गावच्या शाळेकडे अधिक लक्ष द्या. म्हणजे फक्त तुमचं आम्हाला मार्गदर्शन हवं आहे. आम्ही मार्गदर्शनानुसार त्या ठिकाणी निश्चितच बदल करण्याचा प्रयत्न करू. मागच्या बॅचने शाळेला बोर दिला, अतिशय सुंदर असं. त्या काळी मस्के सर त्या ठिकाणी शाळेचे मुख्याध्यापक होते. बोर घेतला, पाणीही लागलं. आपला पहिला बोर रामेश्वरदास महाराजांच्या कृपेनं मुरकुटे सरांनी, त्या आप्पांनी, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय आप्पा, त्यांचं त्या काळापासून आजपर्यंत आपल्या शाळेसाठी फार मोठं योगदान आहे. अशी इच्छा आहे की तुमच्या या अभ्यासने एवढा मोठा देखणा कार्यक्रम त्या ठिकाणी केलाय. आपण राहिलेलं जे अधुरं काम आहे ते बोरसाठी पाईप लागणारा त्या ठिकाणी दोर किंवा ज्याला आपण वायरूप म्हणतो आणि वायरिंग, याचं सहकार्य करावं. या व्यतिरिक्त आणखी आपलं तुमच्या मनात काही कल्पना जर असेल तर तीही आम्हाला त्या ठिकाणी सांगावी अशी विनंती करतो. पुनश्च एक बार आपण सर्वांनी आम्हाला बोलवलं, आमचा मान त्या ठिकाणी केला. खरी आमच्या जीवनातली कमाई म्हणजे तुमच्यासारखे विद्यार्थीच आहे, हे आम्ही कधी विसरणार नाही. आणि एवढे बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर मी सर्वांच्या वतीने सांगते सर, फुलाची पाकळी आम्ही देण्याचा नक्कीच प्रयत्न करूया. यानंतर येत आहेत आपले वर्ग शिक्षक पागर सर. मी यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. आमचे अध्यक्ष मुरकुटे सर आणि बरेचसे सर्व शिक्षक, आता वेळ भरपूरच झालेला आहे. तुम्ही भेटून खूपच आनंद झाला, कारण तुम्ही 18-19 वर्षापासून भेटतायत. आता या ठिकाणी सांगायचं म्हणजे बऱ्याचशा आठवणी पण आहेत. जसं तुमच्यात चालायचं तसं मस्के सर, मी, निगम सर, कोणती बॅच कशी आहे यावर सुद्धा आमची चर्चा व्हायची. तुम्ही दिलेला टेबल आहे, मला वाटतं हाच बरोबर आहे का? हा एक टेबल दिलेला आहे. ही साऊंड सिस्टीम पण आमच्याच बॅचने आणली होती. निकम सरांचा आमचा रात्री फोन झाला, त्यांनी सर तुमचेच मुलांचा कार्यक्रम होते म्हणे. मी धन्यवाद देतो. आणि आजच्या या स्नेह कार्यक्रमाचे, या विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक, त्याचबरोबर अगदी 92 मध्ये मी ज्यावेळेस इथे आलो त्याच प्रथमतः मुरकुटे सर ह्या शाळेमध्ये होते. आणि मग जवळजवळ 18 वर्षे त्यांनी या शाळेत काम केलं. आणि त्या अनुरूप जर पाहिलं तर त्या आजच्या कार्यक्रमाला तुम्ही त्यांना त्या अध्यक्षपद दिलं आणि ते योग्यच असेल तर त्यांचं कार्य त्याच पद्धतीनं तुम्ही ते आत्ताचं सरांनी, कोकरे सरांनी पण सांगितलेलं आहे की सुरुवात कशी केली, काय केली. तेव्हा आजच्या कार्यक्रमाच्या या अनुषंगानं ते आपल्याला लाभलेले मुख्याध्यापक, त्यानंतर या ठिकाणी बाकीच्या मुख्याध्यापकामध्ये सुद्धा आता आमचे मित्र सतरकर सर हे सुद्धा आता देवगाव या विद्यालयामध्ये 1 वर्ष त्या अंदाजाने मुख्याध्यापक म्हणून ते आहे. आमच्या अंगावर किंवा
अशा उधळून आमचं स्वागत केलं, याबद्दल तर मी अतिशय कृतज्ञ आहे तुमच्याविषयी. असे गुरु आणि शिष्य हे आम्हाला पाहायला मिळतात, हे आमच्या आनंदाचा क्षण आहे, भाग्याचा क्षण आहे. या रूपाने मी त्या सर्व मुलांना, मुलींना, विद्यार्थी आहात, आता विद्यार्थी तर नाहीच आहेत तुम्ही, परंतु तरी सुद्धा विद्यार्थी या नात्यानं तुम्हाला अगदी मनापासून धन्यवाद देतो. आताच तुम्ही या ठिकाणी आमच्या समोर प्रार्थना आणि या सगळ्या गोष्टी पूर्ण केल्या. त्यामध्ये मला वाटतं एक सुविचार आलेला आहे. उन्मेक मला वाटतं विद्यार्थी आहेत आणि सुविचार अतिशय भारी उन्मेक. हा, आणि एक मला वाटतं हत्तीच्या ती एक बोधकथा. त्यातून काय काय घ्यायचंय ते आपण जर चांगलं समजावून घेतलं तर बरंचसं काही पाहायला किंवा आपल्याला घेता येतं. आता तो सुविचार असा होता की ज्यावेळेस आपल्याला जीवनामध्ये मोठं व्हायचंय त्यावेळेस आपल्याला काहीतरी चांगलं धाडस करावं लागतं किंवा काहीतरी झगडावं लागतं, संघर्ष करावा लागतो. त्याने असं सांगितलं होतं की हा जो धबधबा आहे तो कसा कोसळतो, पण त्याला काय त्रास होतो ते आपल्याला माहित नाही. आपण फक्त पाहण्याच्या भूमिकेत राहतो. आणि म्हणून त्या धबधब्याकडून काय घ्यायचं, तर एक प्रकारचा संघर्ष जीवनामध्ये करण्याची जी आपली जिद्द, चिकाटी, धाडस, हे सगळे गुण घ्यायचे आहेत की ज्यामुळे आपण त्याच्याकडे पाहतो, त्या धबधब्याकडे. तो आपल्याला काहीतरी सांगून जात असतो की असं जगा की जीवनामध्ये छोटे मोठे प्रसंग कितीही येऊ द्या पण ते कधीही आपल्याला त्रास देणारे असू नये. आणि म्हणून अशा प्रकारचं जीवन जगा. ते धबधब्याहून त्या मुलाने जे काही सांगितलं ते अतिशय मार्मिक आहे, चांगलं आहे. हत्तीच्या कथेतून सुद्धा तेच आपल्याला अनुभव मिळतं की माणसं अशा प्रकारचं जीवन जगा, कितीही कोणाला कसंही वाटू, पण आपलं जीवन जगण्याचं या सामर्थ्य जे आहे, बल जे आहे, ते आपण विविध अंगांनी बांधलं पाहिजे, अंगी स्वीकारलं पाहिजे. आता मुलांनी परिचय करून देताना सांगितलं मी नोकरी करतो. पत्रिका होती ती आपल्या समोर आलीच आहे, किती कष्ट घ्यावे लागले. तर आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळेची माजी प्राचार्य मुरकुटे सर, सर्व शिक्षक वृंद आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो, वेळ भरपूर झालेला आहे. तुम्ही जे नियोजन केलं त्या नियोजनाचं खरंच शब्दात वर्णन करावं मला शब्दच कमी पडू राहिले. कारण कोणतंही काम करत असताना, नियोजन करत असताना किती त्रास होतो आता तुम्ही ते प्रत्यक्ष अनुभवत आहात. आणि हे काम करताना, नियोजन करताना निलेश असल, प्रदीप असल, बरेचसे विद्यार्थी यांनी पुढाकार, कारण कोणाला तरी पुढाकार घ्यावा लागतोय. आणि तुम्ही आमचा सन्मान केला. म्हणजे तुम्ही आज 18-20 वर्षानंतर सुद्धा आम्ही सर्व शिक्षक वृंद तुमच्या स्मरणात आहोत. आम्ही सुद्धा कृतकृत्य झालेलो आहोत की तुम्ही आमचा जो सन्मान केलाय, खरोखरच खूप खूप प्रशंसनीय आहे. तुम्ही आमचा सर्वांचा जो सन्मान केला, कार्यक्रमाचं छान असं नियोजन केलं, त्याबद्दल प्रथमतः तुमचे खूप खूप आभार. आणि तुम्ही जे भविष्यामध्ये आता जे काही कामावरती आहात, ज्या कार्यावरती काम करत आहात, त्या कार्यासाठी तुमच्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि भविष्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारे चांगला नागरिक होऊन रामेश्वरदास विद्यालयाचं नाव, आम्हा सर्व शिक्षक वृंदांचं नाव, तुमच्या आई वडिलांचं नाव या ठिकाणी चांगल्या उच्च पदावरती न्यावं. जाता जाता 1-2 उदाहरणं सांगतो. देवीदास समोर आहे, त्याचा तो सांगितलं त्याने IIT कंपनीमध्ये आनंद वाटला. आणि त्याचा भाऊ अर्जुन PSI ची परीक्षा उत्तीर्ण झाला. त्याचे वडील यायचे आणि सांगायचे, देवीदास आहे की नाही, अहो सर हे मुलं अभ्यासच करत नाही, मुली खूप अभ्यास करतात. आणि तुम्हाला खरोखर सांगतोय, हे 2 उदाहरणं माझ्या आयुष्यामध्ये इतकी महत्वाची ठरली की आज सुद्धा मी ते काम करत असताना याची उदाहरणं मुलांना देत असतो की ठरवलं तर माणूस काही पण बनू शकतो. आणि मग निलेश असल, प्रदीप असल, अशिना शेख असल आणि टॅलेंट विद्यार्थी म्हणून ज्यांच्यामध्ये गणना होती. आणि सगळ्या प्रकारचे विद्यार्थी असावेच लागतात. कोणी शेतकरी झालाय, कोणी कंपनीमध्ये आहे, कोणी मॅनेजर आहे, सगळ्याचीच गरज आहे. आणि म्हणून ज्याने त्याने आपल्या या कार्यामध्ये ठसा उमटवा आणि उमटवीत आहात, याच्यापेक्षाही चांगलं काम करावं. पठाण असेल पा 8वी मध्ये शाळा सोडली, परंतु त्याच्यावरच थांबली नाही, आपले प्रयत्न चालू ठेवले आणि चांगल्या प्रकारचे इन्स्टिट्यूट चालवते. आणि म्हणून
आणि काळ्याने सांगितलं पहा माणूस कशा प्रकारचा असतो, कोणत्या कोणत्या याच्यामध्ये हे करतोय. त्याचं एक उदाहरण मी सांगतो पहा. तुम्ही सर्व एकाच वर्गामध्ये होते, प्रदीप शिंदे आणि राकेश कुलकर्णी, अशी दोघांची गणितामध्ये फाईट चालायची. आणि मग राकेश असा होता, मी खूप हुशार आहे, आणि प्रदीप आपला बोलत नसायचा. आणि मग एका परीक्षेला असं झालं, 6वी मध्ये मी क्लास टीचर होतो आणि त्याचा नंबर काढायचा होता, आणि आमच्या हातात काही मार्क असतात, आज सांगायला काय अडचण नाही. आणि प्रदीपला थोडेसे कमी मार्क पडले आणि राकेशचा नंबर येत होता. भरत सरांना मी चर्चा केली, मी नाही, माणसाला प्रत्येक गोष्टीचा अहंकार असतो, कोणी असो, मग कोणाला सौंदर्याचा असेल, कोणाला बुद्धीचा असेल, कोणाला संपत्तीचा असेल, तसं त्याला ते वाटायचं माझ्यासारखं हुशार वर्गामध्ये कोणी नाही. आता योग्य आज पण नाही तो. आणि मग सरांना म्हटलं, याला ना आपण तोंडीचे मार्क कमी देऊ आणि प्रदीपचा 1 नंबर काढू, कारण याला थोडस जर आपण हे केलं तर याला पण एक अनुभव मिळून जाईल, आपल्यापेक्षा सुद्धा कोणीतरी वरचढ आहे. आणि दोघेही आता चांगल्या पदावरती आहे, दोघेही हुशार होते. सांगायचं का, आमंत्रित केलं. त्याचबरोबर या स्नेहसंमेलनाचे अध्यक्ष, आपल्या शाळेचे फाउंडर मेंबर, माजी मुख्याध्यापक श्री मुकुडे सर, तसेच या सर्व मंचावर उपस्थित असणारे सर्व शिक्षक, शिक्षण कर्मचारी, माझे सहकारी मित्र. वेळ घेत नाही म्हणून थोडं शॉर्टकट घेतलाय बरं का, लक्षात ठेवा. तर विद्यार्थी आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण जे विद्यालय ज्यांनी आपल्याला निर्माण करून दिलं, असे या संस्थेचे संस्थापक स्वर्गीय मातुरावजी घोरपडे साहेब यांना मी या ठिकाणी अभिवादन करतो. त्याचबरोबर या गावचे ग्रामदैवत श्री रामेश्वरदास महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो. सगळं काही या मंचावर बोलून झालेलं आहे. तुम्हाला या निमित्त मी एकच सांगेल की हा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम घेण्याच्या अगोदर मला वाटतं जूनपासून ह्या कार्यक्रम नियोजन चालू होतं. जुलै ऋणनिर्षेध जे आहे तो तुम्ही या ठिकाणी केला, आम्हाला तुम्ही बोलावलं, सन्मान केला, त्याबद्दल आम्हाला त्याचा एक अभिमान आहे. एवढंच नाही तर तुम्ही तुमच्या भविष्यामध्ये चांगल्या ठिकाणी आहात. मग प्रत्येक क्षेत्र वेगळं असेल, सामाजिक असेल, काही धार्मिक असेल, काही गृहिणी असतील, काही व्यावसायिक असतील, काही नोकरदार असतील, परंतु हे जे विश्व आहे, या विश्वामध्ये असं एकाच गोष्टीवर विश्व चालू शकत नाही. कारण की प्रत्येक घटक हा विश्वाचा तितकाच महत्त्वाचा आहे. जसं शरीराचा प्रत्येक पार्ट महत्त्वाचा असतो, तसाच प्रत्येक घटक या विश्वामध्ये महत्त्वाचा आहे. ग्रामीण भागामध्ये शेतकरी असेल, त्याच्यावर उपजीविका करणारे अनेक घटक आहेत. एखादा नोकरदार असेल, त्याला जर जास्त अर्निंग होत असेल, त्याच्या व्यवसायातून मिळणारं जे काही टॅक्स आहे, त्या टॅक्सवर देखील चालणारं काही आर्थिक व्यवहार आहे. परंतु आपण आपल्या जागेवर काम करत असताना अगदी चिकाटी, मेहनत आणि आज्ञाधारकपणा जो तुम्ही बाळगला आहे, त्यामुळे तुम्ही आज या लेवलवर आहात. जर तुमच्यामध्ये एखादा गुण जर कमी असता तर निश्चितपणे आपला ट्रॅक, आपला रस्ता हा निश्चित चुकला असता. म्हणून आपण आपल्या भविष्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे जीवन जगावं, सगळ्यांना आरोग्य मिळावं, संपत्ती मिळावी आणि आई वडिलांची सेवा तुमच्या हातून घडावी, एवढंच या ठिकाणी तुम्हाला सांगतो आहे. कारण की आयुष्यामध्ये तुम्ही आता जे काही शिकायचं आहे, जे काही ज्ञान घ्यायचं आहे ते घेतलेलं आहे. परंतु आपण आपल्या आयुष्यामध्ये चांगली सुसंगत करावी, चांगल्या लोकांची मैत्री करावी आणि चांगलं काम आपल्या हातून कसं होईल याकडे लक्ष द्यावं, जेणेकरून आपल्या समाजामध्ये एक प्रकारचा आदर निर्माण होईल. अशा प्रकारचं काम तुम्ही करावं आणि गोरगरिबांना मदत करावी, एवढं या ठिकाणी सांगतो. आणि शाळेनं तुम्ही आम्हाला या ठिकाणी बोलवलं, त्या आमचा सन्मान केला, त्याबद्दल मी आपला या ठिकाणी आभारी आहे. माफी मागून आदरणीय मंचावर उपस्थित सर्वच शिक्षक वृंद,
जमलेल्या विद्यार्थी बंधू आणि भगिनी, आज खरं तर मी अनेक कार्यक्रम पाहिले आणि मी स्वतः पण गेट टुगेदरचा कार्यक्रम मागच्या वर्षी आम्ही बोदेवाला केला. 32 वर्षानंतर आम्ही सर्वजण एकत्रित जमलो. पण अनेक कार्यक्रम पाहिलेल्या कार्यक्रमामध्ये अतिशय छान असा कार्यक्रम मला आजचा जाणवला. आणि ज्या वेळेला आम्ही गेटवरून आलो, तुम्ही जी फुलं उधळली, त्यापेक्षा ती प्रार्थनेला ज्यावेळेला आपण उभा राहिलो, त्यावेळेला मला वाटलं मी इथंच नोकरीला आलो काय करून परत असं. कारण मी या ठिकाणाहून जाऊन मला 12 वर्षे झाली आणि तुम्ही सर्वजण समोर उभा आणि मी तिथं, मला असं वाटलं की फिलिंग झाली की खरोखर मी या ठिकाणीच नोकरीला आणि आपली प्रार्थना चालू आहे असं मला वाटलं. कार्यक्रम सुरू झाल्यानंतर तुमची सर्वांची भाषणं ऐकली, मुलांची, कोण काय करतंय, कोण काय करणार, ते सगळं ऐकलं. सचिन फार छान बोलला. मी कधी बोललेलं त्याला ऐकलं नव्हतं. गल्लीतून जातो आम्ही, क्रॉस होतो, पण अतिरिक्त भीती असते विद्यार्थ्यांच्या मनामध्ये, काय चाललं सर, फार तर एवढं, फार तर स्मिताश्य. जावळे पण बोललेली पूर्वी ऐकलेली नाही कधी मी, पण तिने सगळं विस्तृत सांगितलं, सगळी शाळा समोर मांडली, काय काय ते अतिशय छान बोलले सर्व विद्यार्थी. आणि तुमच्या आणि आमच्या त्यावेळेच्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. तुमचे जसे जावळ्यांनी सांगितल्याप्रमाणे शिक्षकांच्या बद्दल ज्या आठवणी आहेत, तसे तुमच्याबद्दलच्या आमच्या देखील मनामध्ये काही आठवणी आहेत. जसं आता मोहिते सरांनी बऱ्याचशा सांगितल्या. तो नवनाथ फार डांबरट होता. मी आलेला ते याला एक सांगितलं, आपलं तानोडे कुठे, लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांच्या चरणी वंदन करतो. आपल्या गावचं आराध्य दैवत की ज्यांच्या नावानं आपल्याला हे विद्यालय सुरू झालेलं आहे, असे श्री रामेश्वरदास महाराज यांच्या चरणी वंदन करतो. सरस्वतीच्या चरणी वंदन करतो. कौशलदास महाराजांच्या चरणी वंदन करतो. आज आपल्या विद्यालयामध्ये सन 2006-07च्या या बॅचने हा जो स्नेहमेळावा आयोजित केला, याकरता उपस्थित असलेले, या विद्यालयामध्ये ज्यांनी शिक्षण तुम्हाला दिलं आणि जे नुकतेच आता देवगाव या विद्यालयामध्ये मुख्यालय म्हणून काम करत असे आमचे मित्र आदरणीय सोपानराव सतरकर सर, या विद्यालयाचे इन्चार्ज हेडमास्टर आदरणीय सातपुते सर, आणि ज्यांनी तुम्हाला घडवलं आणि मला सहकार्य केलं, 18 वर्ष ज्यांनी मला या विद्यालयात सहकार्य केलं, असे सेवा ज्येष्ठतेप्रमाणे आदरणीय निकम सर, पागर सर, म्हस्के सर, बराड सर, मोहिते सर, ज्योतिक सर आणि वैद्य सर होऊन गेले काशीद भाऊसाहेब, पुंडे सर, सोले सर, दसपुते सर, शेळके सर, आणि या विद्यालयात ज्यांनी शिक्षिकेत कर्मचारी म्हणून शेषराव तात्या असतील, जैनदिन असेल, नंदू असेल, यांचं खूप सहकार्य लाभलं. गावातले असल्यामुळं अति मोलाचं सहकार्य त्यांचं होतं. त्याचबरोबर या विद्यालयामध्ये जे शिक्षण तुम्ही घेऊन बाहेर पडले आहात, असे सर्व या आजच्या बॅचचे गुणवंत विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनो, खऱ्या अर्थानं आपण पाहतो की समाजामध्ये एकदा गरज सरो आणि वैद्य मरो. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याला संस्कार ते ज्ञानार्थी होतात आणि आज खऱ्या अर्थानं तुम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही शिक्षण घेऊन पुढचं पाऊल टाकलेलं आहे. मग त्यामध्ये सर्वजण यशस्वी झालेले आहेत. प्रत्येकाचा व्यवसाय हा अलग अलग असेल. शैक्षणिक पात्रता खूप चांगली तुम्ही प्राप्त केली. आजच्या या काळामध्ये भारत सर, मी मगाशी बोललो मुलांना की काही मुलं शैक्षणिक पात्रता कमी असतानाही उज्ज्वल भविष्याने घडवलं आहे. त्याकरता तुमच्यासोबत असणारी मेहनत, चिकाटी, जिद्द, प्रयत्न या सर्वांवर तुम्ही मात करून ते यश मिळवतात. अनेक उदाहरणं पाहिले आपण आणि त्या उदाहरणातून तुम्हाला सांगायचं म्हणजे काय की आज कोणी नाराज व्हायचं नाही. विचार एवढे झाले की मनाची गोंधळ अवस्था होती. आता तुमचं वय कमी, पण यांचं आमच्या सर्वांचं वय जास्ती आहे
आणि शरीर कमवणं हे सर्वांचं शरीर कमवण्याबद्दल किंवा आजारापासून दूर राहण्याबद्दल आणि माणसाची मग गोंधळ अवस्था ती काय करावं काय नाही आणि ते उपचार घेता घेता माणूस थकतो. तसं तुम्ही मात्र या शिक्षकाकडून त्यांनी जे ज्ञान दिलं त्या ज्ञानाच्या जोरावर इथपर्यंत प्रवास अतिशय यशस्वीपणे प्राप्त केलेला आहे आणि प्रत्येकावर तो आत्मविश्वास आहे. या ठिकाणापर्यंत अगदी कुठल्याही प्रकारे शंका मनात नसताना तुम्हाला या सर्व शिक्षकांनी घडवलं आणि पालकांनी पण त्या विश्वास टाकला. नाही, खरं आमचे शिक्षक चांगले आहेत, अतिशय तळमळीनं ते लढत आहेत, ग्रामीण भागात विद्यार्थी घडत आहेत आणि त्याकरता तो विनांदोंचा काळ असेल, त्या सगळ्या गोष्टी असतील, त्यांचं ऑब्झर्व निरीक्षण करण्याची ते कमिटी आली आणि नेमकी 3ची वेळ होती आणि बेशिस्तपणा आपला कोणता की गावातून येणारे काही कमी जास्त उशिरा आले. पण त्यांनी सतर्क आम्हाला म्हणले तुम्हाला कदापि यश मिळणार नाही, अशी शिस्त असेल, यांना वेळेचं बंधन नसेल. आज माफ करा मस्के सर, निकम सर हे थोडं त्यांनी वेळ पाळली नाही. तुम्हाला म्हणलो तुम्ही त्यांना बोललं आहे की नाही, त्यांच्यामुळे 1 तास कार्यक्रम लेट झालाय. पण ते सर आम्हाला बोलले वेळेचं बंधन तुम्ही पाळलं नाही तर तुम्ही कदापि बक्षीस नाही, काही तुम्हाला मिळणार नाही म्हणे. सत्तर सरांना म्हणलं आता आपण तर भाग घेतलाय, यांचे बोलणे ऐकू. पण त्यांना सांगितलं तुमचा शब्द आम्ही कायम ठेवू, आम्ही शिस्तीत कधी तडजोड करणार नाही. मग त्यामुळे काय होतं, विद्यार्थ्याला थोडा राग येतो पण तो घडतो. घडल्याच्या नंतर मग तो विचार करतो सर तुमच्यामुळे मी माझ्या सुद्धा खूप मी गुण प्राप्त केले, तुमच्याकडून जे शिकलो त्याच्या जोरावर मी आज माझ्या व्यवसायामध्ये पदार्पण चांगलं केलंय. मला आठवत आहे तुम्ही अनेक वेळा बोलला असाल, रागवला असाल, त्यामुळे माझा निश्चित फायदा झाला आहे, तोटा कुणाचा होत नाही. आणि सर बोलले बरं सर, मोठे सर बोलले फक्त 2-3च घटक आहेत की तुम्हाला मोठे झाले पाहणारे, एक तर तुमचे आई वडील आणि तुमचा शिक्षक. आपल्या संस्थेचे अध्यक्ष आहेत माननीय आमदार डॉक्टर नरेंद्र घुले पाटील साहेब यांनी म्हणतात की आपला विद्यार्थी आपल्यापेक्षा मोठा झाला मला पाहायला आवडेल. आणि म्हणून अभिमानानं आम्हाला विद्यार्थी कुठं भेटला काय करतो त्यांनी सांगितलं तर तो पालकानंतरचा जो अभिमान आहे तो आम्हाला असतो, कारण आम्ही तुम्हाला घडवलंय. आणि संस्थेचेच उदाहरण आहे. संस्था सांगितलं ग्रामीण भागातली शाळा आहे, गोरगरीब जनतेची आहे. भरसर म्हणले ह्या जातीवाद कुठनाला, समाजाचं चित्र वेगळं आहे. पण मग आता सरांना म्हणलं मला त्यांनी साक्षात पांडुरंग दिलाय, एक आहे तर माझ्या घरी आहे म्हणलं, ती मी सांगन तिला काय सांगायला गेलं आहे की नाही. दुसरी रुक्मिणी, कारण की तिथे काय बदल येणार नाही. पण या दोन्हीच्या जोडीनं यांचा आशीर्वाद आम्हाला निश्चित मिळेल. तुम्ही अतिशय चांगलं प्रेरणादायी गिफ्ट आम्हाला दिलं आणि म्हणून पांडुरंगाचा सर्वांना मिळतो. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, प्रत्येकाला ज्ञान मान. पण पालक भरपूर आहेत. आत्तापर्यंत माझ्या माहितीनुसार 96 ते आज 25 म्हणजे ते 6 आणि 5 25 30 बॅच आपल्याकडे गेले आहेत. 31 बॅचला गुणिले विद्यार्थी केले तर तेवढे पालक झालेत नसते. मी सांगतो नेहमी आमच्या गावामध्ये 15 ऑगस्ट 26 जानेवारी ही पडवी आहे ना, ही भरलेली असते मुलांची. एवढे मुलं पालक म्हणून कुठं येत नाहीत. बऱ्याच सरांनी सांगितलं इतर ठिकाणी पालक मिळाला बोला, कोणाला बोला तर लोक येत नाहीत. तुम्ही आत्महत्याने येतात. एवढं आपली शाळा, आपले विद्यार्थी, आपलं गाव हे तुम्ही संघटितपणा ठेवलाय. आणि तुमचं हे संघटन कौशल्य मला आज पाहायला मिळालं सर, की तुम्ही सर्वांनी आमच्याकडून वेगवेगळे गुण घेतलेत. नेतृत्व घेतलंय, संघटन घेतलंय, समाजभूमी कसं वागायचं ते गुण घेतलेत. आणि त्या गुणाचा परिपाक म्हणून तुम्ही आज हा स्नेहमेळावा आयोजित केला. खऱ्या अर्थानं तुम्ही मी सांगाल यशस्वी झाली प्रगती. आणि ते आम्हाला समाधान आहे. आम्हाला नाही मिळत चाललं पण आमच्या विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे. ते नेतृत्व यश तुम्ही मिळवलंय. आणि शेवटचं म्हणून कोणतं, चौथं शारीरिक यश. आज पहा निकम सर सेवानिवृत्त 2 वर्ष झालेत, मस्के सर आता नुकतेच झालेत, सेवानिवृत्त 1 महिना, आम्हाला 1.5 वर्ष झालंय. पण शरीर कमवणं तुम्ही म्हणतात, तुम्ही सर आहे तसेच आहेत, तुमच्या आशीर्वादानं आहे, देवाधिकाच्या आशीर्वाद. पण आम्ही पण प्रयत्न करतो, कम खाना गम जाना नम जाना याद रखना सह जाना भूल जाना, यातल्या का तत्व घ्या ना. आम्ही कोणतं तत्व घेतलं, कम खाना. आता तुमचं जेवण आहे तरी पण आम्हाला वेळ भरपूर झाला पण आम्ही जादा खाणार नाही, मोजकच. त्याला पर्याय नाही. तुम्हाला जर खूप तुमचं शरीर चांगलं ठेवायचं तर तुम्ही जर यथेचे भोजन केलं उठता येई ना, काय उपयोग आहे. म्हणजे तुम्हाला ते तत्व वाढवा. आम्ही काय केलं सर्वांनी जीवनामध्ये आता आपल्याला शरीर कमवायचे, पैसा कमवलाय, गाडी झाली, प्लॉट बंगला काय सगळं झालंय. पण हे सगळं असताना आपण बघा लता मंगेशकर त्यांनी सगळं सोडून गेले आहे की नाही. टाटा बिर्ला सगळं सोडून गेलेत. शरीर असेल तर कोणी असं म्हणतं का दवाखान्यात गेलाय भरपूर कमवायचे. मी सांगितलं सरांना मगाशी, शिक्षण यात कमी जास्तपणा अपमानावर काही बाळगायचं नाही. ठीक आहे, मी शेतकरी आहे, उत्कृष्ट शेतकरी आहे, माझ्या शेतीत मी करतो, कष्ट करतो, कमवतो, त्यात माझे श्रम आहेत.
त्याने मला 2 पैसे मिळतात, मी कुणालाही पैसे मागत नाही, माझं कुटुंब सक्षमीने सांभाळू शकतो. हा झाला आपला सार्थ अभिमान. शिक्षणानं आजकाल पाहिलं आपण तर सर अशी अवघड परिस्थिती आहे की जे माझ्यासोबत माझे मित्रमुळं मस्के सर, निकम सर हे सुद्धा वर्ग शिक्षक होते, त्यांच्या बॅचेस येत नाही तेव्हा म्हणलं तुम्ही शोधा ना, शोधा म्हणजे हरेल ऐक पागार सर सापडले त्यांचे बॅचेस. पहिली बॅच पागार सरांची, आताची बॅच पागार सरांची. म्हणलं मग तुम्ही शोधा ना, तुम्ही कोणत्या बॅचला वर्ग शिक्षक होते, त्या मुलांना संपर्क करा. अरे तुम्ही काही पाहता का नाही आपल्या गावाकडे, शाळेकडे, का शिकून मोठे झाला म्हणजे तुम्ही विसरलात. हा ते म्हणतात दैगावला पण 2 बॅचची तयारी आहे. तर आता निश्चित यानंतरचा कार्यक्रम होईल तो सातपुते सर परवानगी तरी विचारायचं कोणत्या शिक्षकाची बॅच आहे. निकम सरचं नाव आलं तर टिक मार्क करायची, मस्के सरचं नाव आलं तर टिक मार्क करायची. म्हणजे काय संधी त्यांना मिळाल आणि देत चला. दिल्याने कधी कमी होत नाही मान सन्मान ज्ञान. मी सांगितलं तुम्हाला, मी बायबल वाचलं नाही पण बायबल मला वाक्य तेवढं घेतलं, मागा म्हणजे मिळेल. देत राहील, लोक देतात. आपल्या गावाचा विकास करायचा असेल तर सर्वांना शोधा, सर्वांकडे सहकार्य घ्या. तुम्ही पण देत चला. पुनश्च एक वेळ सर्वांचे आभार मानतो, सर्वांना धन्यवाद देतो आणि तुम्हाला पुढल्या वर्षाकरता शुभेच्छा देतो. आमच्या रिटायरमेंटची इनिंग चांगली व्हावी, सर्वांना सुद्धा पुढल्या वर्षी पायी पंढरपूर जाता यावं, इतकं बळ त्यांना मिळावं अशी पांडुरंगाची प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर मुलाचे मार्गदर्शन करण्यासाठी. यानंतर मी आभार प्रदर्शनासाठी बोलवत आहे निलेश कंगणकर यांना. कंगणकर, प्रथमतः धन्यवाद, तुम्ही मला आभार प्रदर्शन करण्याची संधी दिली. आभाराचे भार कशाला, सकाराचे हार कशाला, सत्काराचे हार कशाला, हृदयामध्ये बघताना त्या घराला दार कशाला. सर्वप्रथम मी ते सर्व उपस्थित शिक्षक मान्यवरांचे आभार मानतो, ज्यांनी आज रविवार असून देखील त्यांचा पूर्ण वेळ आपल्यासाठी दिलाय. त्याबद्दल सर्वांचे सर खूप खूप धन्यवाद. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला इथं माहीतच नव्हतं की सातपुते सर मुख्याध्यापक म्हणून आले. आम्ही मस्के सरांना बद्दलच बोलत होतो, पण सातपुते सरांनी 1-2 दिवस फक्त आधी फोन केला की सर असा असा आमचा कार्यक्रम आहे. सर म्हणले तुम्ही या, म्हणले सर्व तुम्हाला मिळून जाईल. सातपुते सरांचं पण खूप खूप धन्यवाद सर. सर्वात महत्त्वाचे, मी संभाजीनगरला असतो, प्रदीप संभाजीनगरला, स्वाती मुदाळे, सागरला कुठे सगळे बाहेरगावी. गावात राहणारे नवनाथ दिवटे, सुशे एकनाथ, त्याच्यानंतर गावातील जे सर्व मुलं आहेत, काही मुली पण गावात आहेत, त्यांनी देखील सर्वांनी 1-2 फोनवरती सगळ्या गोष्टी अरेंज केल्या. त्याबद्दल सर्वांचे देखील खूप खूप धन्यवाद. आता उशीर खूप झालेला आहे, आपण भोजन करून घेऊया. धन्यवाद. आता यानंतर जेवणाचा प्रोग्राम होईल. जेवणाच्या नंतर सर्व शिक्षक वृंदाच्या हस्ते आपण झाडे लावणार आहोत आणि एक सर्व मुलांचा, मुलींचा आणि शिक्षकांचा एक ग्रुप फोटो होईल.
यत्तरोषि यदन्नासि यज्जोषि ददासि यत् पश्यासि कौन्तेय तत् पुरुषो मदर्पणम् अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमार्षित प्राणापान समायुक्त भुजन्ते तं चतुर्विधम् ॐ सहनावतु सहभुनक्तु सह वीर्यकरवावहै तेजस्विनामधीतमस्तु महाविशावहै ॐ शान्ति शान्ति। बर्गे लकोटे सागर सागर का कुठे आता सागर का बोले यस सर अविनाश यस सर
श्रीराम. यस सर. तुम्ही दोघं जण होत नाही रे भाऊ. अजून एक दोन श्रीराम होते. नाही श्रीराम पण दोन होते ना. त्याला पण अभंग संदीप, अकोलकर अमोल, कदम अमोल, काळे सचिन, ड्युटी नवनाथ, ड्युटी भेटतो बरं का नेहमी. पवार अशोक, मासाळ, झंझर रामेश्वर, ज्योतिष भाऊ आहे तू. ज्योतिष सुशे एकनाथ, कुलकर्णी महेश तो पण नाही आला. आंबेकर, डोंगरे सागर, नलवडे स्वप्नील, जमगार मनोज, निर्मळ सचिन, निर्मळ नाही आला. मातंग परमेश्वर, परमेश्वर मातंग ते उचलत नाही हे नाव वाचले का रात्री ते बरोबर गरवाडे वाळू, साकत विठ्ठल, लष्करी ज्ञानेश्वर, सरडा सचिन, गवळी हनुमान, हनुमान मग भेटू परत तेच ना लांबीचा. हा चौधरी अरुण, शेख अजित, उन्मेष कृष्णा, भरत संजय जाधव, आदर आदिनाथ, तानवडे, अभंग संतोष, निलेश कंगनकर, पठाण नगीरा, विचारून जाऊन शेख हसीना, अभंग मनीषा, गलंते पार्वती, बोलाय ना मुक्त आहे. शीतल मरकुटे नाही आले. मस्के वर्षा यांनी कोण दिली असं तू आता सांगत नाही. दोनदार दीपाली, चौधरी अनिता, शिला अभंग, शिला अभंग कुठे तू. हा तू ही ना अंकुल दादाची ना. सुनंदा अभंग, राणी अभंग, प्रियंका पिटोरे, वैशाली बाबरे, सीमा राजपूत, भारती राजपूत, सरिता लकोटे, तू याला आम म्हणलं नाही का. येत असतो आम म्हणलं बरेच वेळेस. पिठोरीचे चुलते ना तिथं त्यांच्याकडे बरेच असतो बरेच ते पुढं पुण्याला पण गेलो ना. स्वाती जावडे, हरिशन भराट, शिवकन्या भराट, साथीचे मंदा पिंगळे, रंजना डांगे, ललिता देशमुख, कासोळी अयोध्या, संगीता भराट. कासोळी तुझी ते पायाला काय काय झालं तुझे ना. बोट म्हणजे कटलेलं होतं. कटलं म्हणजे कटलं होतं. संगीता भराट नाही आली. उशीर आली ना. संगीता संगीता
सुकन्या अकोलकर जंगल मनीषा त्याच्यातले आम्हाला कधी बरेचसे हुशार होते ना ते घरीच येत हो त्याचं मला वाटतंय आता हे करावं लागेल काय झालं मी तुमचा सगळ्यात जास्त मार्क खाल्ला व्हिडिओ काढल्यासारखं होईल ना मग सगळ्यात जास्त मार्क खाल्लेला आहे तुम्ही घेतले का थोडा स्पीड थोडा नगीना पठाण आउट झालेले आहे फास्ट चालायचं फास्ट दममानी नाही चालायचं संगीत खुर्चीचा खेळ फास्ट असतोय सर्वांनी टाळ्या वाजवा हॅलो मनीषा सुसे बाद झालेली आहे फास्ट फास्ट दोन खांबू मारा दो खांबाच्या मागून पळायचं हा सर्वांनी टाळ्या टाळ्या फास्ट चालायचे फास्ट नगीना पठाण बाद झालेली आहे दुपारी गावंडर एक दोन जणी बाद झाल्यात चला फास्ट दमाने चालायचं नाही सशवणी तुझा कृष्ण कन्हैया माझी छेड काढतो तुझा कृष्ण कन्हैया माझी छेड काढतो ग तुझा माझी छेड फास्ट 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 स्वाती जावळे आणि राणी अभंग बाद झालेले आहेत दोघी जणी दोन जणी बाद होतात डायरेक्ट आनंद झाला आता काय मोठा आरास केला दुपारी गावंडर बाद चला उठा चला संगीता भराट बाद झालेली आहे चला उठा पुढच्या वेळेला वेळ बसायचं नसतं इंटरेस्ट जातो मग चला फास्ट गाणं स्टार्ट मनोज गाणं लाव फास्ट चालायचं अंदाज करून चालायचं नाही खुर्चीचा तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढतो ग तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढतो बाजारी जात घोराट
प्रियंका पिठोरे भारती राजपूत बाद झालेले आहेत. चला नाही, प्रियंका पिठोरे बाद झाली आहे. चला हा चला जास्त वेळ चालू नाही जाणार आहे. 15-20 सेकंदात बंद करतोय. त्याचा बॅलन्स असतोय त्यांनी दामाने बसा बरं का. मनीषा अभंग रोम झालेला आहे खेळ. जास्त राहून झाला म्हणून आनंद का खेळाचा डबल डबल नसला आनंद खेळाचा कधी डबल डबल आनंद नाही येणार. वाजा टाळ्या होऊन सोबत वाजा अजिबात चिकाटी करू नका. टाळ्या वाजल्याने स्मरणशक्ती वाढते माणसाची. प्रियंका मनीषा भारत आपले मनीषा अभंगच बाद झालेली आहे. एक खुर्ची बाकी है अजून. सीमा राजपूत बाद. नेक्स्ट राउंड स्टार्ट. पांगऱ्याला चान्स हाय. सविता कासोडीने चान्स गमावला आहे. ती मोगाच बाद झाली पण डबल चान्स. चला नेक्स्ट राउंड स्टार्ट. पांगरे बाद झालेली आहे. शिवकन्या पांगरे. चला नेक्स्ट राउंड स्टार्ट. तुझा कृष्ण कन्हैया माझी छेड काढतो. तुझा कृष्ण कन्हैया माझी छेड काढतो. तुझा माझी छेड पुढच्या 5 खेळ रंगात आलेला आहे. टपाटप बसणे. एक खुर्ची बाकी आहे आणखीन. अनिता चौधरी बाद. लेट्स गो स्टार्ट. नेक्स्ट राउंड. चला गाणं स्टेन झालेलं आहे फक्त. चला पाटा. डांगे रंजना बाद. चला नेक्स्ट राउंड स्टार्ट. मनोज गाणं स्टार्ट कर.
चला लखा बाई असले बडवी जसे जसे स्पर्धा कमी होणार आहेत तसा तसा आनंद वाढणार नाही. 3 स्पर्धा असुर बनवित बनवित आणि नका बाई असुर बनवित. चला 2 खुर्च्या नियमाने गालांडे पार्वती बाग विनर झालेली आहे. मनीषा जाऊन विनर झालेली आहे. डान्स करायचा सगळ्यांनी. डान्स कंपल्सरी. आता खरंच बाद झालाय तू. संदीप अभंग बाद झालाय. बाद झालाय तू. सोमनाथ मदळे बाद झालाय.
डान्स कंपल्सरी डान्स कंपल्सरी पाटलांचा बैलगाडा पाटलांचा बैलगाडा दोन वर्ष पुरी बघण्यात तेव्हा कुठे रत्न हाताला काय म्हणलं तुम्हाला बघायचंय तुम्हाला खेळा बरं जरा दुसरे गेम बाकी आहे गाणे पटपट चेंज कर फक्त गाणे चेंज पटपट चेंज कर तुटली आपल्याला भरून द्यावा लागेल